देशात नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात झाली. नवरात्रीच्या 9 दिवसात देवीच्या 9 रूपांचं दर्शन घडत असतं. देवीच्या या 9 रूपात शूर, निडर, पराक्रमी आणि सामर्थ्यशाली स्त्रीची ओळख अनेकदा दिसून येते. अशीच एक सामर्थ्यशाली स्त्री म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या थोरल्या सूनबाई आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाई भोसले. महाराणी येसूबाई यांचा जन्म 1658 साली शृंगारपूर येथे झाला. 1661 मध्ये छत्रपती शिवाजी राजांनी दक्षिण कोकण प्रदेशावर स्वारी केली. तेव्हा दाभोळ प्रांतातील रायरी शिर्कांचे सूर्यराव सुर्वे हे पळून गेले, पण त्याच्या चाकरीत असलेले पिलाजीराव शिर्के स्वराज्यात सामील झाले आणि याच पिलाजीराव शिर्के यांची मुलगी येसूबाई यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी सून म्हणून स्वीकारलं. छत्रपती शिवाजी महाराजांची ज्येष्ठ सूनबाई, छत्रपती संभाजी महाराजांची महाराणी आणि प्रजाजनांचा आदरस्थान अशा महाराणी येसूबाईंचा जीवन संघर्ष खडतर होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याची जबाबदारी छत्रपती संभाजी महाराजांवर आली होती. मुघल, पोर्तुगीज, इंग्रज अशा परकीय सत्तांचे वादळ मराठा साम्राज्यावर हुंगावत होतं आणि याला निधड्या छातीने सामोरं जात होते छत्रपती शंभू महाराज. छत्रपती शंभूराजे सततचं युद्ध आणि डावपेचात मग्न असताना स्वराज्याची घडी कोण सांभाळणार हे मुख्य आव्हान होतं. पण ती जबाबदारी पार पडली शंभूराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांनी. श्री सखी राज्ञी जयती या शिक्क्यासह येणारे आदेश पत्र मराठी साम्राज्याला दिशा देत होते. शंभूराजांच्या मृत्यूनंतर तब्बल 30 वर्ष औरंगजेबाच्या कैदेत राहणाऱ्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांनी मराठेशाहीचा दरारा कायम ठेवला. महाराणी येसूबाईंनी धैर्याने आणि कणखर वृत्तीने त्या खडतर जीवनाला तोंड दिलं. याची दखल इतिहासात आहेच. 4 जुलै 1719 रोजी राजमाता येसूबाई साहेब मुघलांच्या कैदेतून दिल्लीहून दक्षिणेत परत आल्या. मुघलांच्या कैदेत मृत्यू समोर असतानाही मराठा साम्राज्यावर आलेल्या सुलतानी संकटांना थोपवत थोरल्या शाहू महाराजांची काळजी घेत आपला दरारा कायम ठेवणाऱ्या अशा या स्त्री शक्तीला नमन.